नमस्कार मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या आणि बऱ्याचदा गैरसमजुतीने भरलेल्या विषयावर बोलणार आहोत. स्त्रीच्या समाधानासाठी नेमकं किती वेळ सेक्स करावा लागतो? हा विषय केवळ लैंगिकतेपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या नातेसंबंधाच्या समजुतीशी निगडीत आहे. तर चला सुरुवात करूया. सेक्सचा कालावधी. आपल्या समाजात अनेक चुकीच्या धारणांमुळे असं वाटतं की सेक्स जितका जास्त वेळ चालेल तितकं चांगलं. पण खरं सांगायचं झालं तर वैज्ञानिक संशोधन काय सांगतं? जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सर्वसाधारण 7 ते 13 मिनिटांचा संभव पेनेट्रेटिव्ह सेक्स हा स्त्रीच्या समाधानासाठी पुरेसा असतो. 2 ते 3 मिनिटाचा सेक्स खूप कमी मानला जातो. तर 10 ते 20 मिनिटांचा सेक्स आदर्श मानला जातो. फक्त वेळच महत्त्वाचा नाही, पण लक्षात ठेवा फक्त वेळ महत्त्वाचा नसतो. सेक्स म्हणजे केवळ शरीर सुख नव्हे, तर भावनिक आणि मानसिक जोडही. फोरप्ले, संवाद आणि एकमेकांची गरज समजून घेणं हे सर्व तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक स्त्रिया सांगतात की त्यांना फोरप्ले जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून सेक्स सुरू होण्याआधीच वेळ, किसिंग, स्पर्श, संवाद हे सगळं खूप मोलाचं आहे. समाधानाची व्याख्या वेगळी. प्रत्येक स्त्रीचं समाधान वेगळं असतं. काहींना दीर्घ वेळ लागतो, तर काहींना जवळीक आणि प्रेम ही पुरेशी भावना वाटते. म्हणूनच सेक्स ही एक स्पर्धा न राहता ती एक अनुभव व्हायला हवा. दोघांनीही एकमेकांशी मोकळं बोलणं आणि गरजा समजून घेणं हेच खरं समाधानाचं गमक आहे. तर मित्रांनो, सेक्समध्ये वेळ महत्त्वाचा आहे, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे एकमेकांची भावना समजून घेणं. जर तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण वाटलं असेल, तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणखी अशा विषयांवर चर्चा करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.